केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देत आहे मग सावधान, ही कागदपत्र असल्याशिवाय तुम्हाला प्रवेश मिळणार नाही। चला पाहूया कोणती आहेत कागदपत्रे, काय आहेत सर्व सूचना, कोणते लागणार आहेत आयडी प्रूफ्स। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलसोबत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला पाहूया महत्त्वपूर्ण सूचना। ज्यावेळी तुम्ही केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देत आहे त्यावेळी प्रवेशपत्र जे आहे, तुमचं ॲडमिट कार्ड आहे, त्याच्यावरचे नाव, जन्मतारीख, लिंग प्रवर्ग इत्यादी तपशील हा व्यवस्थित असला पाहिजे। फायनल कन्फर्मेशन पेजशी व्यवस्थित तपासा। काही त्रुटी आढळली तर तुम्हाला CBSEशी संपर्क साधायचा आहे। ठीक आहे, आता महत्त्वपूर्ण सूचना पाहूया। प्रवेशपत्रावरील ज्या सर्व सूचना आहेत त्यांचं पालन करायचं आहे। ठीक आहे, परीक्षा सुरू होण्याच्या 120 मिनिटं अगोदर तुम्ही केंद्रावरती उपस्थित राहिलं पाहिजे। जी सकाळची मॉर्निंग शिफ्ट जी आहे, कोणाचा पेपर 1 आहे, कोणाचा पेपर 2 आहे, ठीक आहे, तो सकाळची कोणाचे दोन्ही आहेत। मग सकाळची मॉर्निंग शिफ्ट आहे 9:30 नंतर तुम्हाला कोणत्याही पद्धतीमध्ये जी परीक्षा कक्षा आहे त्याच्यामध्ये प्रवेश मिळणार नाही। ठीक आहे, दुपारची शिफ्ट आहे ती 2:30 नंतर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही। तुम्ही स्वतःचा निळा किंवा काळा बॉलपेन दोन्हीपैकी कोणताही चालतोय तो सोबत आणायचा आहे। वैध प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड पाहिजे, मूळ फोटो पाहिजे आणि ओळखपत्र, कोणताही आयडी प्रूफ तुम्ही आणू शकताय। आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ठीक आहे, ते जर डॉक्युमेंट नसतील तर तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही आहे। हजेरी पत्रकावरती सही केल्याशिवाय तुम्ही परीक्षा कक्ष म्हणजे जो परीक्षा हॉल आहे तो तुम्ही सोडू शकत नाही परीक्षा पूर्ण होईपर्यंत। ठीक आहे, त्यामुळे हजेरी पत्रकावर सही करायला हवी। जाहिरातीतील सर्व नियम हे काटेकोरपणे तुम्हाला पाळायचे आहेत। परीक्षेदरम्यान भाषा बदलण्याची परवानगी तुम्हाला दिलेली नाही। आता याच्यामध्ये आपल्याला हिंदी आणि इंग्रजीमध्ये पेपर असतो आणि जर एखाद्याचा तेलुगू किंवा तमिळ किंवा कोणत्याही इतर भाषेत असेल तर ते उमेदवार त्या भाषेचे प्रश्नपत्रिका असतात ते मागवून घेतात। ठीक आहे, प्रत्येक प्रश्न हा जर बरोबर असेल तर त्याच्यासाठी 1 गुण आपल्याला मिळतो। याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम नसते। मात्र जर तुम्ही उत्तरपत्रिका एकापेक्षा जास्त गोल रंगवले तर ते तुमचं उत्तर हे चुकीचं ग्राह्य धरलं जाईल। त्यामुळं कोणतेही 2-3 एकाच प्रश्नाचे 2-3 उत्तर अशी गोल करायची नाही आहेत, फक्त 1 तुम्हाला गोल करायचा आहे। ठीक आहे, एकापेक्षा जास्त पर्याय भरला असते तुम्हाला मी आता सांगितलं, आणि जर तुम्ही प्रश्न सोडवला नाही तर त्यांचे गुण तुम्हाला मिळणारच नाही आहेत। ठीक आहे, आता हे प्रवेशपत्र तात्पुरते आहे, पात्रता भरती संस्थेकडून तपासली जाईल। ज्यावेळी तुमची बायोमेट्रिक वगैरे होते त्यावेळेस तुम्हाला सांगितलं जातं। ठीक आहे, मधुमेह असलेल्या उमेदवारांना पारदर्शक पिशवीत साखर, गोळी, फळे किंवा सँडविच आपण आणू शकतो। म्हणजे ज्याला डायबिटीज आहे, शुगर आहे, त्यानं तुम्ही गोळ्या ज्या असतील त्या तुम्ही आणू शकता परीक्षा केंद्रामध्ये, फक्त प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पाहिजे आणि ती पारदर्शक पाहिजे। तुम्हाला अजून काय काय आणायचे आहेत वस्तू, तर तुम्हाला जे ॲडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड केलेलं आहे, आता ते ब्लॅक अँड व्हाईट पाहिजे का कलर, दोन्ही फॉर्मॅटमध्ये ठेवा। एक फोटो पाहिजे तुम्हाला आणि एक फोटो ओळखपत्र पाहिजे, निळा काळा बॉलपेन पाहिजे, पारदर्शक पाण्याची बाटली पाहिजे। ठीक आहे, आणि काय आणायचं नाही तर तुम्ही धातूच्या वस्तू, पुस्तके, कागदाचे तुकडे, पेन बॉक्स, दागिने, घड्याळ, पाकिट, मोबाईल, ब्लूटूथ, कॅल्क्युलेटर, कॅमेरा, पेनड्राईव्ह, अन्नपदार्थ कोणतेही असतील, इलेक्ट्रिक उपकरणं असतील तर हे पूर्णपणे आणायचं नाही। त्याच्यासाठी बंदी आहे परीक्षा केंद्रावरती। ठीक आहे, प्रतिबंधित केलेल्या आहेत ह्या वस्तू। आता जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना आहे की तुम्ही जे लेखनिक देणार आहे तो फक्त वैध शासकीय प्रमाणपत्र असल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये प्रवेश देता येणार नाही तुम्हाला। ठीक आहे, त्याच्यानंतर उमेदवाराच्या पदापेक्षा 1 पायरी कमी असावा असाच लेखनिक तुमच्याजवळ पाहिजे। त्यानंतर तुम्हाला परीक्षेच्या 1 तास अगोदर 20 मिनिटांची ओळख, म्हणजे 1 तास आधी 20 मिनिटांची ओळख सत्राची संधी दिली जाईल। त्याच्यानंतर पात्र उमेदवारांना प्रत्येक तासाला 20 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल। ठीक आहे, म्हणजे प्रत्येक जो तुमचा पेपर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 20 मिनिटं हे जास्त मिळणार आहेत, कारण दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही विशेष सवलत आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते। ठीक आहे, ह्या महत्त्वपूर्ण सूचना आहेत। आणखी याच्याही पुढे एक जाऊन अजून CTET केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षामध्ये अजून एक काळजी घेतलेली आहे की तुम्हाला बायोमेट्रिक उपस्थिती दर्शवायची आहे। बायोमेट्रिक नोंद न झाल्यास तुमचा निकालसुद्धा रद्द होऊ शकतो, हे लक्षात ठेवा आणि वेळेवर आता केंद्रावर पोहोचा। सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।